नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर बालाजी लाहोरकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण या विषयाअंतर्गत ज्या ज्या घटकांवरती चर्चा करत आहोत हे सर्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA BSc सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि मराठी भाषेमध्ये हा संपूर्ण व्हिडिओ आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी अँड इट्स कन्झर्वेशन म्हणजे जैवविविधता व जैवविविधता संरक्षण या प्रकरणातील जेनेटिक स्पेसीज अँड इकोसिस्टम डायव्हर्सिटीच्या डेफिनेशन्स आणि बायोडायव्हर्सिटीबद्दल प्रास्ताविक इंट्रोडक्शन हा अभ्यास करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की संपूर्ण विश्वात पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की ज्या ठिकाणी सजीवांची निर्मिती होऊ शकली व हजारो वर्षे हे सजीव टिकूनही राहू शकले आणि अजूनही पृथ्वीवर हे जीव अस्तित्वामध्ये आहे. पृथ्वीशिवाय अन्यत्र कोठेही अजून तरी जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडलेले नाहीयेत. पृथ्वीवरही ज्या ठिकाणी अतिउष्ण वाळवंटी प्रदेश असेल किंवा अतिपर्जन्यमानाचे प्रदेश किंवा अतिबर्फाळ प्रदेश असतील अशा ठिकाणी फारसे जीव आढळत नाहीत. विविध रंग, आकार, वैविध्यपूर्ण नैसर्गिक चक्र व या सर्वांचे परस्पराशी असणारे समायोजन यामुळं पृथ्वी ही एक नयनरम्य सृष्टीच आहे. मानवाबरोबर इतरही प्राणी, पक्षी, वनस्पती, पाने, फुले, झाडे, झुडपे यांचेही विविध प्रकार आपल्याला येथे अस्तित्वात असल्याचे दिसून येतात आणि हे सर्व घटक एकत्र जगतात. यालाच सामान्य भाषेत आपण जैविक विविधता किंवा जैवविविधता असे म्हणतो. गेल्या 200 कोटी वर्षामध्ये पृथ्वीवर असंख्य प्रकारचे, असंख्य जातीचे जीव उत्क्रांत झाले आहेत. आज मितीला जेवढे प्रकार पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत त्यापैकी अजून बऱ्याच जणांची अजूनही माहिती, अजूनही नोंद आपल्याला घेता आली नाही. सजीवांच्या निरनिराळ्या जातींनी, निरनिराळ्या प्रकारांनी या परिसराशी व वातावरणाशी इतके छान जुळवून घेतले आहे, म्हणूनच ही जैवविविधता टिकून असल्याचे आपल्याला दिसते. ही जैवविविधता हा मानवी जीवनाचा सुद्धा महत्त्वाचा आधार आहे. जीवसृष्टी मानवाला जगण्यासाठी अत्यंत आवश्यक अशा गोष्टी पुरवत असते. या पृथ्वी तलावर सजीवांमध्ये जी विविधता आढळते त्याला जैवविविधता म्हटले जाते. पृथ्वीवर कोणत्याही वातावरणात जगण्याची कोणत्याही प्रकारची संधी या सजीवांनी वाया घालवलेली नाही. परिणामतः सजीवांमध्ये जी प्रचंड विविधता निर्माण झाली त्याचा अभ्यास करण्यासाठी माणसाला त्याचे वर्गीकरण करणे भाग पडले. या वर्गीकरणातूनच जैविक विविधतेसंबंधी अधिक माहिती मानवाला मिळालेली आहे. सजीवांमध्ये असणारी ही विविधता 3 प्रमुख पातळ्यावर आहे. यात प्रजातीय विविधता, किडा, मुंगी, वाघ, साप, पक्षी ही आहे जीवांची प्रजातीतील विविधता. गवताळ रानं, जंगलं, खारफुटीची जंगलं इत्यादीमध्ये राहणारे जीव म्हणजे परिसंस्थेची विविधता होय. नैसर्गिक उत्क्रांतीमुळे जीवांच्या विविध प्रजाती निर्माण झाल्या आहेत. परिसंस्था विविधता म्हणजे कोणत्याही परिसंस्थेत त्या विशिष्ट अधिवासातील सजीव आणि त्या सजीवांना आवश्यक असलेल्या अजैविक घटक यांचा समावेश होतो. परिसंस्थेच्या प्रत्येक प्रकारात सजीवांच्या जातींचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण असते आणि ते इतर परिसंस्थेहून निराळे असते. उदाहरणार्थ, समान अक्षवृत्तीय विस्तार असूनही महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या पश्चिम भागात जैवविविधता अधिक तर पूर्व भागात जैवविविधता कमी आढळते. पृथ्वीवरील हवामान व भौगोलिक रचनेतील वैविध्य यामुळे विविध प्रकारच्या परिसंस्था निर्माण झाल्या आहेत. जनुकीय विविधता, एखाद्या जीवामध्ये किंवा प्रजातीमध्ये ज्या उपजाती असतात त्यांना जनुकीय विविधता असे म्हणतात. जसे आंब्याच्या तोतापुरी, देवगडी हापूस, रायवळ अशा उपजाती आहेत. ओरायझास्टायव्हा
शास्त्रीय नाव असलेल्या भाताच्या जगभरात 2 ओएस इंडिका आणि ओएस जॅपोनिका अशा उपजाती आहेत आणि त्यांचे 40,000हून अधिक प्रकार पिकवले जातात. मग त्यामध्ये रोपांची उंची, लोंब्यांची लांबी, एकेका लोंब्यातील दाण्यांची संख्या, दाण्यांचा आकार, वास, चव, उत्पादन हाती येण्यासाठी लागणारा काळ, त्या पिकांची नैसर्गिक कीड प्रतिकार क्षमता अशा विविध बाबींमध्ये विविधता आढळून येते. पोरायझा या तृणधान्यात सर्वात लहान म्हणजे 340 MB इतकाच जीनोम आहे. त्यात 12 गुणसूत्रे असतात. आनुवंशिक बदल करण्यासाठी ही जाती अतिशय सोयीची आहे. जैवविविधता ही सुमारे 3000 दशलक्ष वर्षाच्या उत्क्रांतीचे फलित आहे. तसेच जैवविविधतेमध्ये मानवी मदतीशिवाय अस्तित्वात असणारे आणि मानवाद्वारे देखभाल केले जाणारे या आधारावर सुद्धा प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. म्हणजे वन्य जैवविविधता आणि पाळीव किंवा घरगुती जैवविविधता. वन्य जैवविविधता म्हणजे जी झाडे, झुडपे, पशु, पक्षी, कीटक इत्यादी जंगलात किंवा आपल्या आसपास मानवी मदतीशिवाय वर्षानुवर्षे अस्तित्वात आहेत अशी. यामध्ये जंगलातील वाघ, हरिण पण येतात आणि आपल्या अंगणापरसातील पक्षी, साप, किडे हे सुद्धा येतात. पाळीव किंवा घरगुती जैवविविधता म्हणजे असे जीव जे मानवाने स्वतःच्या उपयोगासाठी जोपासलेले आहेत व ज्यांची देखभाल मानवाद्वारे केली जाते. उदाहरणार्थ गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी तसेच सर्व प्रकारची धान्ये आणि भाज्या. जैवविविधतेचे स्वरूप हे ते ज्या अधिवासात आढळतात त्या अधिवासावर अवलंबून असते. उदाहरणार्थ जंगल या अधिवासात आढळणारी जीवांची विविधता ही गवताळ रान या अधिवासात दिसून येणाऱ्या जैवविविधतेपेक्षा वेगळी असते आणि त्या अधिवासानुसारच तेथील जीवांची जडणघडण होत असते आणि म्हणून जीवांमुळेच संबंधित अधिवासाचे संतुलन राखण्यासही मदत होते. अनेक प्रकारची झाडे, झुडपे, वेलींनी समृद्ध असे जंगल टिकून राहिले तरच फळमाशा, मधमाशा, फुलपाखरे, पक्षी, प्राणी हे वाढतील आणि हे वाढले तर त्यामुळे परागीभवन होऊन आपल्या नारळी, पोफळी, आंबा, काजू यासारख्या बागाही टिकून राहतील. परिसरातल्या टेकड्या, डोंगर यावर हिरवे आच्छादन असल्यास पाण्याचे झरे, डोह, विहिरी लवकर आटणार नाही. शाश्वत विकासाकडे वाटचाल करताना या जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन वेळीच केले जाणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागेल. जैवविविधतेची खरी किंमत एखाद्या प्रजातीचे तिथले पर्यावरण टिकून ठेवण्यात त्याची असणारी भूमिका किंवा योगदान हे आहे. त्या प्रजातीमुळे इतर जीवनावश्यक गोष्टींचा कसा फायदा होतो या बाबींचे विश्लेषण केल्यास आपल्याला या जैवविविधतेची खरी किंमत कळून येईल. आणि म्हणूनच जैवविविधता हा घटक पर्यावरणवाद्यांसाठी आणि एकूणच मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे. अशा प्रकारे आज आपण पर्यावरणशास्त्रातील एका महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास केला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून लाईक आणि सबस्क्राईबचे बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.